तू काळजी करू नकोस, आपण त्याला समजावू ना। आई, मी आवीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला। माधुरी, तुला नेमकं काय म्हणायचंय? मला आवीपासून घटस्फोट हवाय। आणि आपले वडील आपली खुशाली बघायला आपल्या सासरी आले आणि त्यांना असं भांडण वगैरे होताना दिसलं तर किती दुःख होईल त्यांना। मी गौरीला अगदी माझ्या मुलीसारखं, जागृतीसारखं सांभाळेन। तिचा कपडा लत्ता, खाणं पिणं, शिक्षण सुद्धा। अहो, तिला एवढी शिकवेन की मोठी तिला डॉक्टर, वकील, कलेक्टर करेन। ए बाई, त्या काढायचं नाव अजिबात काढू नकोस। पण ते काही असलं तरी तुम्ही पूर्ण बरे होईपर्यंत तुम्हाला हा काढा घ्यावाच लागणार। मला हेच म्हणायचंय की त्या दिवशी जे घडलं ते योग्य नव्हतं। मग आता काय? हा, मग आता काय? मला असं वाटतं की तू माधुरीच्या पप्पांच्या घरी जायला हवंस, त्यांची माफी मागायला हवीस आणि त्यांच्या समोर कबूल करायला हवंस की त्यांच्या मुलीला तू यापुढे असा त्रास देणार नाहीस। हे मी त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागावी? हो बाबा, मला नाही वाटत मी एवढी मोठी चूक केली आहे आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागावी। चूक केली नाहीस? अरे, त्यांच्या डोळ्यात देखत तू त्यांच्या मुलीवर हात उगारलास, ही चूक केली नाहीस? सगळ्यांसमोर स्वतःच्या नवऱ्याला ती नालायक म्हणते, ही चूक नाही तर मग काय आहे? नम्रता, कशी झोप लागेल मला? परक्याचं ठीक होतं, पण माझ्या स्वतःच्या मुलीनं मला खोटं ठरवावं? अगं, त्या प्रतीकवर इतका कसा विश्वास बसला तिचा, हा, की तिने मला स्वतःच्या बापाला विश्वासघातकी ठरवून मोकळं व्हावं? नाही, नको, इच्छा नाही। अहो घ्या, छान थंड दूध आहे, ऍसिडिटी होणार नाही, घ्या। आई नको ग, ठेव तिकडे तू। नम्रता, तुला एक माहित आहे की आपण आपलं जुनं मोठं घर सोडून या एवढ्याशा लहान घरात का आलो? का? इन्कम टॅक्सचे पैसे वाचवण्याकरता। पण ते पैसे आपण का वाचवत होतो?
कशाला? आपल्यासाठी, आपल्या मुलींसाठी. मुलींसाठी. मुलींसाठीच ना. पण मग ते वाचवलेले पैसे त्यांच्या उपयोगी अजिबात येत नाहीयेत. उलट त्यांना त्या पैशाचा त्रास होऊ लागलाय. मला एक कळत नाही की आपण एवढं काम का करतो, कुणासाठी करतो, कशाला करतो. हा, मरमर मरतो, खपतो कुणासाठी. मी एक काम करू का नम्रता? कसलं? मी आपली प्रॉपर्टी, आपलं बँक बॅलन्स दोन्ही मुलींमध्ये समसमान वाटून देतो. त्याने काय होईल? त्याने असं होणार की त्यांच्या संसारात सुखाची छोटीशी लहर येईल. तुम्हाला खरंच असं वाटतं का की हे असे पैसे देऊन त्यांच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपतील म्हणून? अरे मग काय करू सांग ना, मी काय करू जेणेकरून त्यांचा संसार सुखी होईल? हो, असं ओढून ताडून खेचून सुख नाही मिळत हो. ते मिळायचं असलं ना तेव्हा आपोआप त्यांच्या पदरी पडेल. तुम्ही नका एवढी काळजी करू. घ्या घ्या. काय होऊन बसलं हे सगळं? माधुरीने एका घटस्फोटाचा निर्णय घेणं म्हणजे. कसं आहे ना आशा, माणसाची आपली म्हणून एक सहनशक्तीची मर्यादा असते. ती मर्यादा संपली की मग माणूस असा विचार करतो आणि असा निर्णय घेतो. पण तिने योग्य निर्णय घेतला असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत. हा निर्णय घेताना तिने जरा घाईच केली असं मला वाटतं. हो ना. म्हणजे आता घर म्हटल्यानंतर भांडण तंटे हे होणारच, पण म्हणून काय लगेच असं घटस्फोट घ्यायचा असतो का? हो म्हणजे मी समजावीनच, पण तूही जरा सांग तिला. पुढे काय होणार आहे या दोघांचं कोणास ठाऊक. ती आवीजवळ बोलली असेल का? नाही, सांगितलं असेल, बहुधा सांगितलं असेल. पण मग आवी आपल्याजवळ काहीच कसं बोलला नाही? हो म्हणजे आपल्याला याविषयीचं जेवढं गांभीर्य वाटतंय तेवढं त्याला वाटत नसेल कदाचित. असं कसं बोलता हो तुम्ही? नाही, कसं आहे ना आशा, म्हणजे त्याचा कुठलाच विचार अजून पक्का झालाय असं मला वाटत नाही. अजून तो इमॅच्युअर्ड आहे. म्हणजे समजा देव न करो पण हा घटस्फोट झालाच तर मग अवीच्या आयुष्यात त्याचं पुढे काय होईल याची त्याला पुसटशी देखील कल्पना आहे असं मला वाटत नाही. आणि त्यांनी हा विषय गांभीर्यानं घेतला नसेल म्हणून आपल्याशी बोलण्याची त्याला गरजच वाटली नसेल. हो, त्याला कळत नसेल पण आपल्याला तर यातलं गांभीर्य कळतं ना. हे बघ आशा, मी माधुरीला अवी सोबत घटस्फोट घेऊ देणार नाही. मी समजावून सांगेन तिला. तू काळजी करू नकोस. मीही सांगते, समजावते. माझंही मन मला सांगतंय की नाही, ती घटस्फोट नाही घेणार.
हव्याला प्रोजेक्ट फाईल मागते. अगं नकोय मला तुझे पैसे. हवी? अरे हे बघ, तुला काय वाटते? तुझ्या समोर झुकून मी तुझ्या पुढ्यात फाईल धरेल आणि मग तू मोठ्या एटीने वाचशील आणि मग उपकार केल्याप्रमाणे तू मला म्हणशील हा ठीक आहे देते तुला पैसे. अगं नकोय मला तुझे पैसे. लाचार नाही झालोय मी अजून. अवी, हे तुझे विचार आहेत आणि तू बोलतोयस. मी असं काहीही करणार नाहीये. हेच हेच करणार आहेस तू. माधुरी, हाय. तांदूळ झाले का निवडून? नाही, हे लगेच निवडते. माधुरी, तू हा जो काही निर्णय घेतेस तो योग्य आहे असं वाटतं का ग तुला? होय, हा निर्णय मी खूप विचार करून घेतला. माधुरी, अगं अशा लहान सहान गोष्टी, भांडण तंटे, त्यामुळे इतके असे टोकाचे निर्णय घ्यायचे नसतात ग. अगं अशी वादळ काय प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. हो, पण त्याच वेळी आपण आपल्या संसारावरची पकड अशी घट्ट करायची असते. आपण असे भरकटत वाहवत जातो. मग आपल्याला आपल्या आयुष्याला दिशाच उरत नाही. असं दिशाहीन आयुष्य जगण्यापेक्षा हे वादळ शमण्याची वाट बघावी, धीर धरावा. आपल्या संसारावरची पकड एकदम अशी आणखीन घट्ट करावी. शेवटपर्यंत आपला संसार नीट कसा राहील याचा विचार करावा. आई, पण मला असं वाटत नाही हो की हे वादळ आता कधी शमेल. त्यामुळे आता हा निर्णय मला घ्यावाच लागतोय. होईल ग, सगळं व्यवस्थित होईल. धीर धर. नाही आई, मला नाही वाटत आता सगळं काही ठीक होईल. त्यामुळे प्लीज मला घटस्फोट घेऊ देत, प्लीज. बघ, नीट विचार कर. या एका निर्णयावर तुझं सगळं भवितव्य अवलंबून आहे. विचार कर. प्रियाला सांगितलं मी की बस, आता माझी तब्येत पूर्णपणे बरी आहे. आता मला घराच्या बाहेर पडायचं. बस पडलो. मग आता मजा आहे तुझी नाही का? पुन्हा सुरू आपल्या दारूच्या पार्ट्या आणि हे सगळं धंदे. नाही रे, आत्ता तर घराच्या बाहेर पडलो. होईल हळूहळू, तेही होईल. ए देण्या, ते सोड यार. खूप दिवस झाले आपण आपल्या कट्ट्यावर नाही गेलो. चल आता आपण आपल्या कट्ट्यावर जाऊया. अरे एवढ्या दुपारच्या वेळी?
तूच विचार ना काकूंना. काकू येत आहेत. तू विचारणार आहेस? नाही अगं तू विचार ना. असं काय ज्योती. करते? काय मुलीनं? काय झालं? काय चाललंय? नाही काय नाही. काय नाही कसं? मग काय नुसत्या गप्पा मारत बसलात? काही नाही काकू. अगं मग गप्पा मारत बसण्यापेक्षा चला मला किचन मध्ये मदतीला या. चला या. अगं आई थांब ना जरा. आम्हाला तुला काहीतरी विचारायचंय. काय विचारायचंय? काय विचारायचंय? बोला. मोनिका विचार ना. ज्योती तू विचार. अगं काय झालं? आई काकू ज्योती म्हणत होती की माधुरी वहिनी खूप टेन्शन मध्ये आहे म्हणून. म्हणून काय? आई माधुरी वहिनी त्या दिवशी तुझ्याशी आणि बाबांशी काय बोलत होती? काही नाही, असं फारसं काही खास नव्हतं ग. अगं पण काही विशेष नसतं तर मला तिथून जावं लागलं असतं का? नाही ग, खरंच तसं काही विशेष नव्हतं. आई प्लीज सांग ना काय झालं. आणि समजा कळलं तर तुम्ही काय करणार आहात? काकू प्लीज खरंच सांगा ना. काय होणार आहे तुमच्याकडनं मदत? माधुरीला आवीकडनं घटस्फोट हवाय. आता सांगा काय मदत करणार आहात तुम्ही? काही मदत करणार आहात? होणार आहे? मी तर म्हणतो फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे तिला. दिवाकर साहेब, अहो तिला पकडण्याचं काम तर आपण केलेलंच आहे. आता आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवून तिच्या कठोरातल्या कठोर शिक्षेची आपण अपेक्षा करूया. तो राहुल आहे ना, राहुल तो राहुलच आहे. हा कळलं मला माहिती आहे, पण त्या आपल्या पूनम मॅडमला कोण समजवणार?